अरे राम राम रे भुट्ट्यो, काय म्हणता बाई? सकाळीच तयार झालो, कारण तुम्हाला तर माहीतच आहे आज जायचं होतं भाऊ आपल्याला लग्नात. मग काय भरले ना भाऊ, दाबू दाबू आपले सगळे कार्यकर्ते एकाच गाडी केले ना भाऊ. गाणे सुरू न गाणे वाजत वाजत डायरेक्ट पोहोचलो ना अकोल्यात. अकोल्यात पोहोचल्या पोहोचल्या भाऊ गजानन महाराजचे दर्शन झाले ना हो. डायरेक्ट आलो रूम मध्ये भाऊ. इथं होते एसी, डोक्यापासून तर पायापर्यंत थंड होऊन डायरेक्ट आलो न बाई नाश्ता करायला. तर आपले कार्यकर्ते पहिलेच भिडले होते. आलो न बाई डायरेक्ट हॉलच्या बाहेर जसं आलो भाऊ, सूर्यदेवता तर अकोल्याचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट जाणार भाई वाटते. ऊन एवढं की बेकारच काम आहे. त्यात आमच्या एका कार्यकर्त्याला लागले ना भाऊ संडे एवढा आहे बहीण. तिथपर्यंत आमचा डीजे आला होता ना, कारण माहोल तर फुल करणार आले ना भाऊ सगळे कार्यकर्ते तयार होऊन. कारण तुम्हाला माहितच आहे राळा होणार, पोट्टे नाही ऐकणार. घेतलं ना भाऊ नवरदेवाचं सगळं सामान सोबत, कारण आपल्याला जायचं होतं मारुतीच्या मंदिर. कार्यकर्ते सगळे होते सोबत. अरे स्वप्नीलला एक नंबर दिसराला, तू टेन्शन न घेऊन. मग गेलं ना पोट्ट्यानं भाऊ नाचणं, कारण ऊन असेल त्याच्या घरी बाई. पोट्टे नाचल्याशिवाय राहतात काय? मग काय लग्नही लागलं ना रे भाऊ. लग्न लागल्यावर आपल्याला एकच कार्यक्रम जेवायचा. मग काय सट जेवण करून घेतलं न, कारण त्यानंतर भरायचं होतं आपल्याला नंदन भरायचे. पहिले भाऊ पोट्टेच्या मस्त्या सुरू झाल्या ना रे बावा. एकाला धरलंय ना जप धुणं लावलं की नाही रे बा. गाद्या काय फेकू दे याच्यामध्ये मी नाही गेलो भाऊ, कालाच करून टाकला असता. मग सगळ्यात महत्वाचं काम भरणं लावलं ना भाऊ पोट्टेन. डायरेक्ट अंदन भरून घेतलं भाऊ फटकनीन. हे कार्यकर्ते पाहणार बा पहिलेच दोन बसले होते बावा, कारण याचं खतरनाक काम आहे. पोट्टे जातीन तर भाऊ एकाच गाडीत जातीन भाऊ, माऱ्या डायरेक्ट. मग काय बसवलं सगळे अन्नाच्या गाडीतच, कारण भाऊ गाडीत मजा नसते भाऊ, पोट्टेत मजा असते आखरीनं. चला मग पोट्टे आजच्या एवढं भेटू आपण उद्या. तिथपर्यंत जय माता राणी.